आता कॉमन माणसांचा एक प्रश्न विचारते. येस डॉक्टर, अनेकदा ना कानात काहीतरी खाजल्यासारखं वाटतं किंवा Yes. हुळहुळतं. येस येस तेव्हा इतकी इच्छा होते की आपली काडेपेटीची काडी किंवा हेअरपिन हा. घालावी हा. कानात. तर असे कोणी, म्हणजे मी असं मानू नका, पण असं कोणी समोर आलं तर तुम्ही काय सल्ला द्याल की रागवाल? सगळ्यात पहिले म्हणजे रागवणार नाही मी, कारण हे फार आधीपासून चालत आलेलं आहे आणि ते अजूनही म्हणजे अजूनही जे लोक रेग्युलर स्विमर्स आहेत किंवा लोक जिम गोअर आहेत की त्यांच्यात कानात खूप घाम तयार होतो, त्यांना खाज येणं फार साहजिकच आहे. पण जेव्हा तुम्ही एक खाज येण्याचं शास्त्रीय कारण मागे जाणून घेतलं तर तुम्ही तसा प्रकार करणार नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे काहींची स्किन खूप ड्राय असते. ड्राय स्किन असले की तिथे स्केलिंग तयार होते आणि कानामध्ये जेव्हा मळ तयार होतो, ज्यावेळेस आपण बोलतो आणि खातो, या हालचालीमुळे हळूहळू तो मळ बाहेर येतो आणि ते जेव्हा बाहेर याची प्रक्रिया चालू असते त्यावेळेस तुम्हाला खाज आल्यासारखी वाटते. आणि ह्या प्रक्रियेदरम्यान जर तुम्ही कानामध्ये गाडीची चावी असेल, पेन असेल किंवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मॅचबॉक्सची काडी असेल, हे कराल तर तिथे मराठी भाषेत शब्द आहे जिव्हाळी लागणं, तो लागतो. हो. ती जखम झाल्यानंतर तिथे लगेच फिरोंकोलोसिस म्हणजे केस तोडासारखा प्रकार होतो आणि मग अतिशय कान दुखतं. म्हणजे तुम्ही बोलताना, गिळताना, चावताना या हालचाली झाल्या की कान दुखतो. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना सांगतो की तसं करू नका. कुठलाच ENT डॉक्टर कानामध्ये इयरबड्स टाका असंही म्हणत नाही.